यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करते एक नवीन व्हिडिओमध्ये। मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक रेसिपी बघणार आहे जी पावसाळ्यात तुम्ही चहा बरोबर संध्याकाळी खूप एन्जॉय करणार। मग तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला मग सुरू करूया आजच्या रेसिपीला। चला मग आपण इंग्रेडिएंट्स बघून घेऊया। हे मेथीची भाजी घेतली आहे, ह्याला धुवून चिरून शिजवून घ्यायची। मी तुम्हाला दाखवते कशी शिजवायची। मग हे गव्हाचं पीठ घेतले 1 वाटी, बेसन घेतले, तांदळाची पिठी घेतली आहे, तूप घेतले 2-3 चमचे तूप घेतले, साखर घेतली आहे, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा तीळ, लाल तिखट तुम्हाला पाहिजे तसं टाकायचं, हळद आणि चवीनुसार मीठ। चला मग मी तुम्हाला दाखवते मेथीची भाजी कशी शिजवायची। शिजवून झाली की मी त्याला थंड करायला ठेवेपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। चला मग आता आपण मेथीची भाजी शिजवून घेऊया। गॅस चालू करते। जे आपण 3 वाटी तूप घेतलेलं त्यातली अर्धी वाटी तूप मी मेथीची भाजी शिजवायला घेते। तूप गरम झालं की त्यात धुतलेली चिरलेली भाजी टाकून द्यायची। थोडंसं मीठ टाकून शिजवून घ्यायचं म्हणजे त्याचा कडूपणा जातो। आणि जेव्हा आपण मठरी बनवतो ना, शिजवलेली मेथी असेल ना तर मठरी बनवताना ते लाटताना ना भाजी बाहेर येते, म्हणून आपण थोडीशी शिजवून घेतली ना मग ती बरोबर लाटताना ती तुटत नाही आणि बरोबर आत राहते, नाही तर ती सगळी भाजी निघून येते बाहेर लाटताना कच्ची असली ती। अशी भाजी शिजली पाहिजे, थोडीशी शिजवायची आणि मग गॅस बंद करून त्याला एक छोट्याशा वाटीमध्ये काढून घ्यायचं थंड होईपर्यंत आपण कणिक मळू। मेथीची भाजी थंड होते तोपर्यंत आपण पिठी बनवून घेऊया। पिठी काय असतं, तूप आणि तांदळाचं पिठाचं मिश्रण असतं। चांगलं ते फेटून घ्यायचं, तूप चांगलं फेटून घ्यायचं। गॅसवर गरम पातळ करून घेतलं तरी चालेल आणि तुपामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आणि त्याला एकदम सॉफ्ट मिक्सचर बनवून घ्यायचं। हे पिठी आपण चपाती लाटताना, मठरीसाठी जेव्हा चपाती लाटतो तेव्हा मध्ये मध्ये लावून मग त्याला फोल्ड करायचं, त्याच्यामुळे लेयर्स खूप छान येतात। मग चला आपण पिठी बनवून घेऊया। हे तूप घेतले, त्यात तांदळाचं पीठ घेतले आणि त्याला चांगलं मिक्स करून घेऊया। हे पिठीचं मी मिश्रण असं मिक्स करून घेते, चांगलं एकदम पातळ सॉफ्ट होईपर्यंत असं मिक्स करत राहायचं। चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं, गुठळी राहिले नाही पाहिजे। हे बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याला। बघू शकता तुम्ही एकदम चांगलं मिक्स सॉफ्ट झालंय। हे बघा त्याचं टेक्स्चर, हे बघा पिठीचं टेक्स्चर आपल्याला असं पाहिजे, एकदम सॉफ्ट। सुरू करूया आपण। ह्यात 1 वाटी जे गव्हाचं पीठ घेतलेलं ते पीठ यात टाकायचं। त्यात बेसन घेतलेलं 2 चमचे ते बेसन टाकूया आणि 1 चमचा तूप टाकूया। तूप मोहनसाठी टाकायचं आणि हे चांगलं सगळं पहिलं सुक्क मिक्स, तूप सगळ्यांना लागेपर्यंत असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हे बघा तूप चांगलं याला चोळून घेतलं पिठाला सगळीकडे। मग त्यात आपण परतलेली शिजवलेली मेथीची भाजी टाकायची, सगळी भाजी टाकून द्यायची। यात 2 चमचे तीळ घेतलेले ते तीळ टाकायचे, ओवा आणि जिरा टाकायचं, चिमूटभर साखर टाकायची। साखरमुळे काय होतं, कलर त्याचा चांगला राहतो। 1 चमचा हळद टाकायची, लाल तिखट टाकायचं 1 चमचा। तुम्हाला कमी जास्त जसं पाहिजे तसं तुम्ही लाल तिखट टाकू शकता आणि शेवटला चवीप्रमाणे मीठ टाकायचं।
हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हळूहळू पाणी टाकून हे घट्ट गोळा मळून घ्यायचा. जास्त पाणी पडू नये, हळूहळू पहिलं हे मेथीची भाजीचं पाणी सगळं त्यात चांगलं मिक्स होऊ दे आणि मग हळूहळू पाणी टाकून त्याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा. याला आपण थोडं थोडं पाणी टाकून भाजीला चांगलं सगळं पिठाला लावून घ्यायची आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याला मळून घ्यायचं. जास्त पाणी पडू नये, नाहीतर त्याचे लेयर्स पडणार नाही. घट्ट गोळा मळायचा आपल्याला. हे बघा असं हळूहळू पाणी टाकून मळून घ्यायचं. चला मग मी मळून घेते, मग तुम्हाला दाखवते. हे बघा असा गोळा पीठ मळून घ्यायचं आणि असा गोळा बनवून घ्यायचा. घट्ट पीठ मळायचं आणि 5 मिनिटं त्याला जरा रेस्ट द्यायचं. चला मग ह्यातला एक गोळा करून घेऊया आपण. थोडंसं मळूया त्याला. लाटताना काहीच त्याला पीठ लागणार नाही, कारण आपण मळून टाकलंय. त्याला आपण चांगलं गोळा करून घेऊया आणि लाटायला घेऊया. चांगलं पातळ लाटायचं, म्हणजे चांगले लेयर्स पडतात. त्याला जरा जोर लावायला लागेल, कारण ते आपण घट्ट मळलंय. चांगलं फिरवून फिरवून सगळीकडून असं लाटून घ्यायचं. पातळ लाटून घ्यायचं. पातळ लाटून घेतलं. हे बघा आता त्याला आपण तुपानी तांदळाचं पिठाचं मिश्रण बनवलेलं ते आपण लावून घेऊया. जास्त नाही लावायचं, नाहीतर ते तेल जास्त पिणार. थोडं लावायचं, जास्त वाटेल तर काढून घ्यायचं. त्याला आता तांदळाचं पीठ मध्ये तांदळाचं पीठ थोडं टाकायचं. कॉर्नफ्लॉवर टाकू शकतात, गव्हाचं पीठ टाकू शकतात. तुम्हाला जे पाहिजे, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते टाकायचं. आता त्याला असं एका साईडने फोल्ड करायचं. परत तुपाने तांदळाचं पिठाचं मिश्रण लावायचं. परत पीठ स्प्रेड करायचं. परत असं दुसऱ्या साईडने फोल्ड करून घ्यायचं. परत त्याला तूप आणि पिठाचं मिश्रण लावायचं. पीठ स्प्रेड करून असं केल्यामुळे लेयर्स खूप छान येतात. त्याला असं चौकोनी दुमडून घ्यायचं, असं स्क्वेअर बनवून घ्यायचं. आता परत त्याला लाटायचं. असं स्क्वेअर मध्येच लाटत जायचं. फिरवून फिरवून चांगलं लाटून घ्यायचं. जास्त पातळ नाही करायचं. आता थोडं जाडच ठेवायचं. जास्त पातळ केलं की मग ते नरम होणार. थोडं जाडच ठेवायचं. आता परत त्याला तुपाचं आणि तांदळाचं पिठाचं मिश्रण लावायचं. पीठ स्प्रेड करायचं आणि असं फोल्ड करून घ्यायचं. परत एकदा लावायचं, पीठ टाकायचं आणि फोल्ड करून घ्यायचं. असं छान याला लेयर्स पडणार. असं छान दाबून घ्यायचं सगळ्या साईडने आणि थोडंसं लाटून घ्यायचं. थोडंसं असं स्प्रेड करून घ्यायचं. जास्त नाही लाटायचं. असं थोडंसं असं लाटून घेतलं
की मग त्याला छोट्या छोट्या असे कापून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कापू शकता, छोटे मोठे जसं पाहिजे तसं कापू शकता. असे छोटे छोटे कापून घ्यायचे. बघू शकता तुम्ही किती छान त्याला लेयर्स पडले, किती छान लाटले गेले. आता त्याला तळूया आपण. तेल चांगलं गरम करून घ्यायचं, नाहीतर मटरी नरम होईल. तेल चांगलं गरम केल्यावर एक एक त्यात सोडायचे आणि स्लो गॅसवर छान लाल लालसर होईपर्यंत छान तळून घ्यायचं. स्लो गॅसवर तळायचे. फास्ट गॅसवर तळली तर ती नरम होईल आणि कढईमध्ये मावेल तेवढा टाक. किती सुंदर खुशखुशीत आणि कुरकुरीत मेथीची मटरी तयार आहे. या पावसाच्या वातावरणामध्ये चहा बरोबर खायला ही खूप चविष्ट लागते. प्रवासासाठी तर उत्तम स्नॅक आहे. हे महिनाभर खराब होत नाही, हे खूप दिवस टिकून राहतात. तुम्ही बघू शकता याचा आवाज किती कुरकुरीत झाली आहे. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशीच सोपी सोपी रेसिपी, चविष्ट रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा. चला मग उद्या भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर.